आणि आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती। सूत्रांची माहिती, लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये एकनाथ खडसे, रक्षा खडसे यांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा। भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देण्याची देखील शक्यता। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार। टीका करणारे करत राहतात, आपण आपलं कर्म करायचं, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य। जाऊ द्या ना घरी या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला अमृता फडणवीसांचं उत्तर। आपल्याला लोकसभेमध्ये जास्त जागा मिळायला हव्या होत्या, महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी मी 2 पावलं मागे आलो। शरद पवारांचं कार्यकर्ता बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विधान। ईडी सीबीआयच्या गैरवापरामुळे मोदींना जनतेनं बहुमत नाकारलं। संजय राऊतांची मोदींवर टीका। केंद्रातील घटनात्मक संस्था मोदी शहांच्या गाठपुतळी बावल्या आहेत, राऊतांचा हल्लाबोल। शिंदे गटाच्या मुंबईतील निकालाबाबत लोक संशय घेत आहेत। उत्तर पश्चिम मधील मुंबईतील वायकरांच्या विजयावर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। अहमदनगरच्याही 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची फेरपडताळणी होणार। भाजप नेते सुजय विखेंची मागणी, निवडणूक आयोगाकडून मान्य। लंकेंच्या भूमिकेकडे लक्ष। ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाला 8 मतदारसंघातून अर्ज, तर निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावरील उमेदवारांचे फेरपडताळणीचे अर्ज मान्य।